या संघाच्या विरोधामध्ये डोमेसर या ठिकाणी सुपर किंग्ज दापोली संघ मागील काही पर्वापूर्वी आपण बघितलं होतं की अंतिम विजेता देखील ठरलेला होता. सो या पर्वामध्ये देखील तीच उमेद घेऊन याही पर्वामध्ये अजिंक्यपद पटकावण्याच्या दृढ इराद्याने हा संघ मैदानामध्ये खेळू शकतो. निश्चित एक ताकदवान संघाची ओळख पुन्हा एकदा दापोली तालुक्यातील क्रीडा रसिकांना क्रिकेट रसिकांना होणार आहे. अंपायर्स कळवतात की लेटेस्ट प्ले आणि सामन्याला प्रत्यक्षात होणारी सुरुवात. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. अमेय आणि आकाश ही जोडी मैदानामध्ये. तर अक्षय गोलंदाज आहे. मोहम्मद कैफ वाह गोलंदाज आहे मोहम्मद कैफ. आणि विशेष म्हणजे कालच युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी एक व्हिडिओ रिलीज केला होता. जरूर तुम्हाला इन्स्टावरती तो व्हिडिओ बघायला यूट्यूबवरती देखील बघायला उपलब्ध आहे. खूप छान दोघांनी पण मोहम्मद कैफच्या घरी दोघं जण जमले होते आणि खूप चांगल्या आठवणी त्यांनी शेअर केलेल्या आहेत. चर्चा करू त्यावरती देखील. मात्र सामन्याला इथे सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती धावा. सो या ठिकाणी आकाश सपकाळसाठी या षटकातला पुढचा बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह केला. या बॉलवरती मात्र सिंगल भेटेल आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. अर्थात चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला भेटतंय. चांगला चेंडू आहे, त्याला सन्मान दिला जातोय, सिंगल धावा घेतल्या जात आहेत आणि त्याचबरोबर आखूट टप्प्याचा बॉल मिळाला, फुलटॉस बॉल मिळाला की त्याच्यावरती मोठमोठे फटके खेळण्याचा कदाचित या ठिकाणी इरादा या दोन्ही बॅटरचा असू शकेल. मोहम्मद काय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे निश्चित अनइव्हन बाउन्सचा सामोरा गेला तो. मात्र अडवला त्याने चेंडू आणि एक धाव केवळ तिथे मिळणार आहे. मला वाटतं मागचा जो सामना होता त्या सामन्यामध्ये काय घडलं होतं, गोलंदाजाने कुठे चुका केल्या आणि त्याचा पटकन होमवर्क करून मैदानामध्ये इथे टीम दाखल होते. सुपर किंग्ज दापोली पहिल्या तीनही बॉलवरती फक्त 3 सिंगल आहेत, 3 धावा. डेड बॉलचा इशारा पंचांकडून. गोलंदाज रनअप मध्ये कदाचित मिस्टेक असू शकते किंवा फलंदाजाने एक वेगळा पवित्रा दाखवलेला असू शकतो आणि त्यामुळे अधिकची चूक होऊ नये म्हणून चेंडू न टाकण्याचा निर्णय गोलंदाजाने घेतलेला असावा. ज्या पद्धतीने त्याने पाऊल टाकलेले त्या अर्थी रनअप मध्ये मिस्टेक असू शकतो. मात्र धावा तिथेच आहे, 3. मोहम्मद कैफच्या विरोधामध्ये या बॉलवरती जोरदार आक्रमण. आकाश सपकाळच्या बॅट मधून आलेला या मॅच मधला खदखदीत पहिला षटकार. असा पुढ्या चेंडू टाकल्यावरती तो खवय्याच्या ताटातला रसगुल्ला असू शकतो आणि ताव मारला इथे फलंदाज आकाशचा एक हवाई फायर आपण इथे बघितला आणि लॉंगॉनला एक दिमागदार षटकाराची नोंद इथे होते आणि धावफलक मात्र पुढे पोहोचेल तो 9 धावा. पहिलं षटक सुरू आहे. 9. मोहम्मद कैफ या ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू गली रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता. भाग्यशाली ठरला त्या ठिकाणी. जर क्षेत्ररक्षक थोडासा पुढे असता तर कदाचित इथे झेलशीटचा प्रयत्न होऊ शकला असता, परंतु नशिबाची साथ मिस्टर आकाश सपकाळच्या सोबत. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचते 10 या आकड्यावरती. बॅकफूट पॉइंट न समोर सूर मारणं अपेक्षित होतं. खरं तर त्यानं जर मागे काही दिवसांपूर्वी दिल्ली या ठिकाणी संपलेला खो खो वर्ल्ड कप बघितला असता तर मला वाटतंय हा कॅच झाला असता. सूर मारणं ही कला आहे आणि काय खतरनाक भारतीय टीम खेळल्या तिकडे. इथे आपण बघतोय खेम ट्रेडर्स अर्थातच मनस्वी इन्फोटेक एंड कडून टाकलेला हा चेंडू होता. आतली कट घेतोय चेंडू, फाईन लेगला जातोय. क्षेत्ररक्षक 2 पाठमोरे. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये नाही तर बाहेर आहे. 4 धावा इथे मिळतील. दोन्ही क्षेत्ररक्षकांचा पाठलाग मात्र असफल. मिळताय 4. खर तर या ठिकाणी मॅरेथॉन होती क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर चेंडू यांच्यामध्ये. अर्थात चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी गेला. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकत असताना स्कोअरबोर्ड वरती 14 धावा झालेल्या आहेत. म्हणजे सर आपण मागचा सामना बघितला असेल तर मागच्या मॅच मध्ये पॉवर प्लेचं जे पहिलं षटक आलेलं होतं खोऱ्याने धावा वसूल झालेल्या होत्या. षटकारांचा चौकारांचा पाऊस पडला होता. तुलनेने या मॅच मध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक थोडंसं किफायतशीर आपण नक्कीच म्हणू शकतो. नाही आणि खोरं सुद्धा शेतकऱ्याच्या हातातलं खोरं नव्हतं तर ते खोरं 210 JCBचं खोरं होतं. एवढ्या मोठ्या धावा आणणं म्हणजे काय ती बॅटिंग होती.
जबरदस्त क्रिकेटचा आविष्कार आम्हाला पहिल्या मॅचमध्ये बघायला मिळाला. दुसऱ्या मॅचमध्ये देखील एक षटकार येतोय पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर षटक सुरूच आहे. तर इथे माफ करा, षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 14 आहेत. तर जो फटका आपण पाहिला की चेंडू आल्यानंतर दोन क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेपर्यंत पाठलाग करत होते. सुनील गावस्कर सरांचं एक स्टेटमेंट मला आठवलं. ते म्हणतायत की मला हा फटका अजिबात आवडत नाही की जो क्षेत्ररक्षकांना निर्जीव भिंत करेल, म्हणजे क्षेत्ररक्षकांना जागेवर उभा करेल आणि चेंडू सीमारेषे बाहेर जाईल, तो फटका आवडतो. की जो क्षेत्ररक्षकांना सीमारेषेपर्यंत घेऊन जाईल, त्या चेंडूचा पाठलाग होईल, तो फटका आम्हाला आवडतो. आणि तोच फटका इथे बघायला मिळाला होता. दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेपर्यंत गेले, मात्र चेंडू अखेर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी निघून गेला. हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडनं षटक क्रमांक 2चा खेळ चालू होतोय. परंतु यावेळेला तुम्ही पाहताय आकाश सपकाळच्या बॅट वरून संभवतोय यावेळेला पंचांचा डिसिजन येतोय कदाचित चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. म्हणजे थांबत नाही हा खेळाडू. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो, त्याचबरोबर रिव्ह्यू घेतलाय. आता इथे पंचांना मात्र या ठिकाणी बघावं लागेल की बेबर होता की नाही. ओव्हर द वेस्ट चेक करतील पंच. कमरेच्या उंचीला चेंडू आहे का. खरं तर आपण खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. माझी खेळाडूंना विनंती असते, कुठल्याही ग्राउंडवरती गेलो तर मी ही सूचना देतोच की फलंदाजांनी इन करा. तुमची कंबर कोठे आहे ते पंचांना बरोबर कळेल आणि मग तिसऱ्या पंचांचा रिव्ह्यूची गरज लागणार नाही. त्यामुळे इन करणं जास्त गरजेचं आहे. इथे फ्री हिट असेल, नो बॉल, कमरेच्या उंचीच्या वर चेंडू आहे आणि त्यामुळं हा नो बॉल. एक अतिरिक्त धावा, इथे 4 अधिक 1 5 धावा मिळतील आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. 19. आखूड टप्प्याचा चेंडू. हो वॉट अ शॉट. अप्पर कट आणि 4 रन. पुन्हा एकदा चौकार. आकाश सपकाळसाठी खरं तर या ठिकाणी हे होम ग्राउंड राहिलंय. या विकेटवरती त्याने अनेक वेळा अनेक पर्व आपण पाहतोय विस्फोटक फलंदाजी देखील केली. सर, मला अजून देखील प्रेक्षकांना सांगायला आवडेल की एका पर्वामध्ये सर्वात जास्त वेळा सामनावीराचा मानकरी ठरलेला होता आकाश सपकाळ. दापोली तालुका असेल किंबहुना रत्नागिरी जिल्हा असेल, जिल्ह्याच्या बाहेर जाऊन देखील अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात आपल्या शानदार फलंदाजीने. आमच्या भगिनींना विनंती आहे, थोडस पाय उचलून जा. अक्रॉस द बॅट मिड विकेटला चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचतोय. 2 धावा पूर्ण होतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. फटका फसला होता, मात्र 2 धावा या चेंडूवरती पुढे मिळणार आहेत आणि धावफलक देखील वेगाने पुढे जाईल. 25 धावा. या ठिकाणी फलंदाजांनी बघितलं होतं की क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे, संत गतीने बॉल वरती येतोय. ज्या ठिकाणी मात्र सिंगल यायला पाहिजे होती त्या ठिकाणी वेगाने दुसरी धाव देखील घेतली आणि धावसंख्या वेगाने वाढवण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा श्रेयस सज्ज होतोय ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्गवरती. पॉवर प्ले मध्ये हा पॉवर पॅक शॉट आहे का. फसलेलं टायमिंग आणि क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑनला. पहिला फलंदाज बाद होणार आहे. सो दापोली फायटर्स या टीमला आकाश सपकाळच्या रूपामध्ये बसलेला हा मोठा झटका. एक मॅरेथॉन इनिंगसाठी ओळखला जातो आकाश सपकाळ. सुरुवात देखील तेवढी दिमागदार केलेली होती, परंतु या बॉलवरती पुन्हा एकदा चेंडूला आउट ऑफ द पार्क पाठवण्याच्या नादामध्ये टॉप एज घेत चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि रन मशीन आकाश सपकाळ बॅक टू द पॅव्हिलियन. दापोली वासिय खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूच्या फलंदाजीच्या प्रेमामध्ये पडतात तो खेळाडू आकाश सपकाळ. अनेक स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या, दापोली तालुक्यातला असं कुठं मैदान नाही ज्या ठिकाणी आकाश सपकाळचं नाव नाही. ही महत्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त केली सुपर किंग्स दापोलीने आणि त्यानंतर फलंदाजी मार्कवरती नवीन खेळाडू तुम्ही पाहताय प्रितेश शिगवन नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी. परंतु दुसरीकडे अमय पालकर अजून देखील विकेटवरती एक बाजूने टिचून फलंदाजी करताना आपण पाहतोय. सो श्रेयसला मात्र विकेट मिळाली. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू त्याने प्राप्त करून दिला आणि त्यानंतर कुणीतरी आता सुटकेचा निश्वास देखील सोडला असेल सुपर किंग दापोली या टीमने. यावेळेला पुन्हा एकदा हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडनं मिस्टर श्रेयस खटावकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. त्याच्या समोर तुम्ही पाहताय हा पुन्हा एकदा एक स्टार खेळाडू. यावेळेला आपण पाहतोय गुळलेतवरचा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. येतोय खनखनी DPL ब्रँडेड चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने
दापोली फायटर्स या टीमची धावसंख्या पोहोचते 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सुरुवात जबरदस्त केली आहे इथे या दोन्ही टीमने. आता षटक क्रमांक 2 चा खेळ अजून देखील मैदानामध्ये सुरू असताना श्रेयस नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. गेले अनेक पर्व DPL मध्ये त्याला खेळताना आपण पाहिलेला आहे आणि प्रत्येक पर्वामध्ये 100% एफर्ट देताना हा खेळाडू. सो यावेळेला तुम्ही पुन्हा एकदा पाहताय फलंदाजी मार्कवरती प्रीतेश शिगवन एक चौकार मारल्यानंतर यावेळेला रिव्हर्सचा एफर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगर सीधा उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की कोई आवश्यकता नहीं. अगोदरच्या बॉलवरती एक चौकार आला होता सरळ बॅटनी, त्यानंतर रिव्हर्सचा एफर्ट. यावेळेला डॉट बॉलची सांगता होते. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि पुन्हा एकदा यशस्वी कमबॅक मिस्टर श्रेयस यांचा पाहायला मिळतंय. मात्र 29 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये चालू असताना हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडनं गोलंदाजी करत असताना श्रेयसने आतापर्यंत संमिश्र यश प्राप्त केलंय. ओव्हर द विकेट आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा श्रेयसच्या विरोधामध्ये. बॉटम हँडचा वापर करत चेंडूला ड्राईव्ह केलं होतं मिड ऑफ रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मात्र सिंगल धाब्यावरती समाधान मानावं लागेल. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2 चा खेळ देखील इथे संपलाय. सो 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या दापोली फायटर्सचा संघ पोहोचतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 या आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात. पुन्हा एकदा दुसरा सामना देखील भरपूर धावांचा भडीमार आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाजांच्या तोफा या मैदानामध्ये धडाडतायत आणि गोलंदाजांनी केलेल्या प्रत्येक हल्ल्याला काउंटर अटॅक करून काउंटर करण्यात आलेला आहे, प्रतिहल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे 2 षटकामध्ये धावांचा पूर या मैदानामध्ये वाहिलेला आपण पाहिलेला आहे. अजूनही 3 षटकं इथे शिल्लक आहेत आणि या धावा रोखण्यासाठी आता वेगळं तंत्रज्ञान आणावं लागणार आहे. विशेषतः ज्यावेळेस T20 क्रिकेट आलं असं वाटलं होतं की आता गोलंदाजांची भरपूर पिटाई होईल, कारण चेंडू बॅट्स हे सगळ्या फलंदाजांसाठी होत्या. विकेट फ्लॅट बनवण्यात आल्या, पाटा खेळपट्ट्या सगळ्या जगभर तयार व्हायला लागल्या आणि धावा बनतील याची काळजी घेण्यात आली. गोलंदाजांचे पंख छाटलेले असताना देखील गोलंदाजांनी T20 क्रिकेट आल्यानंतरचे जे काही नवीन बॉल आणलेले आहेत, विशेषतः आपण चकली बॉल बघितला, विशेषतः नकल बॉल बघितला, आपण असे काही स्पेशल दुसरा बघितला. त्याच्यानंतर असे वेगवेगळे चेंडू येत आहेत आता क्रिकेटमध्ये की या चेंडूंना सातत्याने यश मिळताना देखील आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे गोलंदाज सुद्धा यशस्वी ठरतात. पाहायचंय उद्या आणि परवा गोलंदाज काय बदल करतील या ग्राउंडवरती. लेंथ बॉल होता, सरळपणे खेळायचा प्रयत्न मात्र पायावरती आदळतोय. हलकंसं अपील पंचांकडे, उत्तर मात्र नकारलेलं आहे पंचांनी. इथे धावा मिळणार नाहीत. धाव फलकावरती 2 षटकं, तिसरं षटक सुरू झालेलं असताना 30 धावा दापोली फायटर संघाच्या 30 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. सो शहाद खोत गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेला गुल्लेंवरचा बॉल हवाई फायर करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय तो अर्थात क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, मात्र यावेळेला सुदैवी ठरलाय फलंदाज. एफर्ट चांगले होते, प्रयत्न चांगले होते झेलचित करण्याचा, परंतु सरते शेवटी झेल सुटला आणि जीवनदान देखील मिळतंय. खेळाडूचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न आहे तिथे. ज्या पद्धतीने त्याने हवाई मार्गाने येणारा चेंडू कव्हर केला आणि चेंडू आतमध्ये ढकलला. 6 धावा येऊ दिल्या नाहीत, काही धावा सेव्ह केल्या. हे जास्त महत्वाचं आहे. वाईट चेंडू आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही असं विचार केला पाहिजे, एकदा कॅच होतोय, कॅच झाल्यानंतर कदाचित कंट्रोल सुटू शकतो आणि मग तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की तो मैदानाच्या आतमध्ये राहील आणि तिथे यशस्वी ठरला क्षेत्ररक्षक. महत्वाचा निर्णय क्षमता त्यासाठी महत्वाची असली पाहिजे की तुम्हाला कॅच घ्यायचा आहे की चेंडू अडवायचा आहे. नक्कीच या ठिकाणी आय थिंक कॅच घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता. अर्थात हा झेल बघितल्यानंतर सर मला सूर्यकुमार यादवच्या झेलची आठवण झाली. डेव्हिड मिलरचा जो झेल पकडला होता, अर्थात या ठिकाणी भारत चॅम्पियन देखील बनला होता तो झेल पकडल्यानंतर. सो कुठे ना कुठे तो प्रयत्न करायला पाहिजे होता. अर्थात तिथे धावा वाचवल्या परंतु झेल मात्र सुटला. निश्चित झेल अत्यंत महत्वाचे असतात, कारण घेतलेल्या झेलांनी सुद्धा इतिहास बनवलेला आहे.
बदललेला आहे, इतिहास बदललेला आहे. कपिल देवने विवियन रिचर्डचा झेल घेतला, 25 यार्ड पाठीमागे धावत घेतला. भारतामध्ये पहिला वर्ल्ड कप आला. प्रत्येक गावागावात क्रिकेट पोहोचलं. तोपर्यंत गावागावात क्रिकेट नव्हतं, मुंबईपुरतं मर्यादित होतं. गावात क्रिकेटचा काही गंधही नव्हता. मात्र क्रिकेट एक झेल घेतला, विश्वकप जिंकला, घराघरात क्रिकेट गेलं. दुसरा झेल टिपला होता श्रीसंतनं. त्या झेलामुळे इतिहास असा बदलला की क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आला. T20 क्रिकेट आलं, भारतामध्ये आलं. भारताने विरोध केला होता त्या क्रिकेटला. त्याच्यानंतर BCCI मालामाल झाली. आज जगाचं क्रिकेट BCCI ऑपरेट करते. एक झेल श्रीसंतनं घेतला त्यामुळं. हवेमध्ये चेंडू जरूर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. टॉस मोठा आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, शानदार चौकार. आणि या 4 धावांच्या माध्यमातून आता टीमची धावसंख्या पोहोचते. दापोली फायटर्स प्रथम फलंदाजी करत असताना 38 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. शानदार बॅटिंग यावेळेला पाहायला भेटते. अर्थात पहिल्या 2 ओव्हरमध्ये मात्र 30 धावा आल्या. त्यानंतर आपण बघितलं होतं की समोरच्या एंडकडनं म्हणजे खेम ट्रेडर्स आणि मनस्वी इन्फोटेक एंडकडनं खोत सारखा एक युवा गोलंदाज त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. पहिल्या काही बॉलवरती त्याने देखील चांगली कामगिरी पार पडली, परंतु या बॉलवरती चौकार आलेला होता. यावेळेला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अमय पालकर एक अनुभवी असा खेळाडू आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने हा जो दुसरा एक युवा खेळाडू तुम्ही मैदानामध्ये पाहताय, अर्थात शिगवण सारखा जो स्टार खेळाडू आहे, हे दोन्ही खेळाडू एक महत्वाची पार्टनरशिप देखील आपल्या समोर सादर करतायत. यावेळेला जर तुम्ही पाहिलं तर संभवतः इथे षटक देखील संपलेला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना दापोली फायटर्सचा संघ पोहोचतो 39 या आकड्यावरती. म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा आणि या षटकामध्ये मात्र 9 धावा खर्च केल्या. चांगलं कमबॅक गोलंदाजी मार्कवरती सुपर किंग दापोलीचं. निश्चित चांगलं षटक आलेलं आहे आणि हे गरजेचं आहे. ज्यावेळेस भरपूर धावा फलंदाज बनवत असतात त्यावेळेस त्यांना रोखणं जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून चेंडूंमध्ये थोडासा बदल केला पाहिजे. आता काय त्यांनी करावं हे या समालोचनातून आपल्याला ते सांगता येणार नाही, कारण त्या मर्यादा आहेत. ज्यावेळेस आम्ही जर फक्त यूट्यूबवरती काम करत असू तर तिथे काही गोष्टी आम्ही मेन्शन करता आल्या असत्या. गोलंदाजांच्या गोलंदाजीविषयी चर्चा करता आली असती, गोलंदाजांनी काय केलं पाहिजे याच्यावरती चर्चा केली असती, फलंदाजांनी काय केलं पाहिजे याच्यावरती चर्चा करता आली असती. पण ज्यावेळेस ऑनलाईन कॉमेंट्री असते त्यावेळेस भरपूर मर्यादा येतात कॉमेंट्रीला आणि ड्युएट कॉमेंट्रीची मजा जी यूट्यूबवरती आहे ती अशी ग्राउंडवरती मजा नाही. पण ठीक आहे, आपण निश्चित प्रेक्षकांना अधिक चांगली मजा देण्याचा प्रयत्न करू. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होणार आहे. 39 धावा, पहिल्या 2 षटकामध्ये धावा 30 आल्या होत्या, तर या षटकामध्ये 9 धावा. चांगलं कमबॅक आलेलं आहे, कारण या विकेटवरती 9 धावांचं षटक टाकणं म्हणजे मला वाटतंय इतर कुठल्याही ग्राउंडवरती तुम्ही 6 धावांचं षटक टाकण्यासारखं आहे. इज अ बेटर ओव्हर. नक्कीच, ऍब्सोल्युटली. या ठिकाणी शानदार कमबॅक खोत याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. अशा अपेक्षा होत्या त्याच्याकडनं, ज्या इराद्यानं ज्या उम्मीदने त्याला गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलेलं होतं कॅप्टनने, तो विश्वास मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं त्यांनी सार्थकी ठरवला. गोलंदाजीच्या क्रमामध्ये कोणताही बदल होत नाही. पुन्हा एकदा मिस्टर श्रेयसच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. याच्या अगोदर त्यांनी हॉटेल प्रेसिडेन्सी एंडकडनं गोलंदाजी केली होती, त्यावेळेला मागण्या ठरला होता, परंतु या ओव्हरमध्ये अपेक्षा करूया की पुन्हा एकदा किफायतशीर गोलंदाजी होईल. हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडून गोलंदाजीला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती विलक्षण प्रहार, अक्रॉस द बॅट, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू आसमानामध्ये, आकाशामध्ये. 6 धावा, षटकार. आणि पालकरची खासियत राहिली आहे. अमय पालकर खऱ्या अर्थानं बिग हिटिंगसाठी ओळखला जातो. दापोलीचं टेनिस क्रिकेट ज्या ज्या खेळाडूने गाजवलंय त्या खेळाडूंमध्ये अमय पालकर हे नाव देखील आपण सर्वजण प्रामुख्यानं घेतो. आणि दापोलीच्या ऐतिहासिक मैदानावरती विशेषतः ज्यावेळेला फलंदाजीसाठी पोषक विकेट असेल आणि खऱ्या अर्थानं या विकेटवरती अमय पालकरच्या बॅटपडून इथं धावा येत आहेत. आता चांगली फटकेबाजी बघायला मिळते. योग्य निवड करणं फटक्याची, म्हणजे त्या चेंडूला योग्य टेम्परामेंट दाखवणं ही कला सगळ्यांनाच अवगत नसते. सचिन तेंडुलकरचा एखादा खेळाडू असतो की तो चेंडू खूप लवकर ओळखतो. इथे अमय पालकर अत्यंत दिमागदार फलंदाजी इथे साकारलेली आहे. एक शानदार षटकार आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा डोळे दिपवले आज आणि आज प्रेक्षकांची भरपूर. नक्कीच या ठिकाणी क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करताना आपल्याला पाहायला भेटू शकेल अमय पालकर. श्रेयसच्या विरोधामध्ये या ओव्हरवरती जोरदार आक्रमण केलंय. मागच्या ओव्हरमध्ये गोलंदाजाचा बोलबाला, परंतु यावेळेला अमय पालकरचा दबदबा. यावेळेला पुन्हा एकदा गुड लेंथवरचा बॉल चेंडूला खेळून काढलं जात आहे सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तर पाठलाग करतायत, परंतु चेंडू वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. अमय पालकरच्या बॅट मधून येतोय हा खनखनी DPL ब्रँडेड चौकार.
खूप सुंदर फलंदाजी अमेयची यावेळेस गुड लेंथ बॉल होता पुढे आला तो आणि लॉंगॉनला अत्यंत सुंदर फटका इथे तो एक्झिक्यूट करतोय अमेय पालकर डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज तंत्रशुद्ध फलंदाजी विस्फोटक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो परत एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इनसाइड आउट क्षेत्ररक्षक खूप मागे 4 धावांची मोहर इथे उमटेल पुन्हा 4 प्रत्येक वेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडतोय अमेय पालकर मैदानाच्या चौफेर फलंदाजीसाठी ओळखला जातो अर्थातच त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं की लॉंग ऑन रिझन मध्ये त्याच्यानंतर पुढच्याच बॉलवरती चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्यात तो यशस्वी देखील ठरला अर्थात ज्या पद्धतीचा चेंडू असेल त्या पद्धतीची फटकेबाजी अमेय पालकरच्या माध्यमातून आपण पाहतोय यावेळेस उजव्या आयुष्या बाहेरचा चेंडू होता कट करण्याचा प्रयत्न खूप लवकर खेळला हा शॉट खरं तर कव्हर्सला 1 धाव तिथे येणार या अगोदर ज्या पद्धतीने बॅटिंग केली थोडासा लेट खेळायचा होता हा फटका स्क्वेअर कटला अर्थात कव्हर पॉइंटला खूप चांगला फटका बघायला मिळाला असता मात्र धाव फलक इथे पोहोचेल 54 धावा चौथ्या षटकामध्ये 54 धावा धावफलकावरती दापोली फायटर्स असो या ठिकाणी मागील सामन्याचा अनुभव घेता दापोली फायटर्स या टीमला गरजेचं असेल की 80-85च्या आसपास धावसंख्या सेट करावी लागेल कारण सुपर किंग दापोली संघ देखील मागील एका पर्वामध्ये चॅम्पियन ठरलेला होता आणि या टीम मध्ये देखील मोसिम सारखा स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जर आपण बघितले तर अनेक विस्फोटक खेळाडू या टीम मध्ये नक्कीच असतील अक्षय पवार असेल स्वतः श्रेयस हे विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे खेळाडू आहेत त्याच्यामुळे या टीम समोर देखील एक मोठी धावसंख्या सेट करावी लागेल या बॉलवरती मात्र सिंगल धाव घेतली स्ट्राईक रोटेट केली आणि पुन्हा एकदा एक विस्फोटक फलंदाज अमेय पालकर स्ट्राईक वरती आहे मोठा तालुका आहे दापोली आणि फक्त 6 संघ इथे खेळतात त्यावरून लक्षात येईल आपल्याला की इथे स्ट्रेंथ काय असेल संघांची आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कोणी मागचे विजेते आहेत कोणी पुढे जिंकणार आहेत याकडे मला वाटतंय फारसं महत्त्व नसणार आहे इथे करंट सध्या कोण चांगला खेळतोय त्याच्या फलंदाजीचा त्याच्या खेळाचा आस्वाद घेणं हे प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं असणार आहे कारण काल कोणी काय केलंय यापेक्षा आत्ता कोण काय करतोय त्यावरच सामन्याचा जय पराजय अवलंबून असणार आहे एक दमदार स्पर्धा आणि दमदार संघ या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत पहिला सामना आपण पाहिला चित्तथरारक होता दुसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा धावांचा हलकासा पाऊस आहे आणि गोलंदाज त्यांना रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतायत चांगला फटका पुढे सरसावत खेळलाय मिड विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक समोर येतोय अडवण्याचा प्रयत्न 1 धाव 2 धावा इथे अमेय पालकरला मिळतील आणि चौथ्या षटकामध्ये धावफलक पुढे पोहोचलेला आहे तब्बल 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दापोली फायटर्स प्रथम फलंदाजी करताना सो दापोली फायटर्सने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा घेतलेला डिसिजन सुरुवात खूप चांगली केली होती आकाश सपकाळच्या बॅटमधून आक्रमक फटकेबाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली षटकार आले चौकार आले त्याच्यानंतर तो बाद झाल्यानंतर त्याचा जो वारसा आहे तो पुढे चालवण्याचं काम करतोय तो अर्थात अमेय पालकर गेल्या पर्वामध्ये आपण बघितलं होतं की आपल्या टीमसाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्याने देखील दिलेलं होतं या पर्वामध्ये दापोली फायटर्स या टीमकडनं खेळताना पुन्हा एकदा कॅप्टन आणि संघ मालकाची त्याच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा असू शकेल संभवतः गोलंदाजीचा जर विचार केला तर समोरच्या एंडकडनं म्हणजे खेम ट्रेडर्स आणि मनस्वी इन्फोटेक एंडकडनं गोलंदाजी मार्कवरती एका अनुभवी गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जातो मिस्टर अमोल गोलंदाजी मार्कवरती जवळजवळ 7 ते 8 पावलांचं रनअप असू शकेल चांगला स्विंग गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटू शकेल परंतु स्ट्राईकचा जर विचार केला तर एक सेट फलंदाज नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी आलेला काढू हा स्ट्राईक वरती आहे यस 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 अत्यंत देखना फटका पार्किंग प्लॉट मध्ये भिरकावून दिलाय 6 धावा पुन्हा 6 धावा शेवटचं षटक 5वं षटक मैदानामध्ये सुरू इथे हाणामारीचं षटक आहे इथे मारझोड होईल इथे तोडफोड होईल आणि फलंदाज देखील त्या फॉर्म मध्ये दिसत आहेत फलंदाज स्ट्राईक एंड वरती रितेश पहिला चेंडू आकाशामध्ये भिरकावतोय 6 धावांची मोहर इथे उमटते विजय धावफलक 64 वरती पोहोचलेला आहे प्रथम फलंदाजी करताना या अगोदर पहिल्या डावामध्ये अन्वी 11 74 धावा बनवल्या होत्या पाठलाग करताना मात्र 20 चेंडू मध्येच 75 धावा इथे उभ्या राहिल्यात मिस टाइम शॉट आहे मात्र क्षेत्ररक्षक खूप मागे 2 धावा
इथे प्राप्त होऊ शकतात. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होऊ शकतो आणि धावबाची संधी देखील, मात्र थ्रो हवाई मार्गाने येत होता. तो फ्लॅट येणं गरजेचं होतं, वेगात येणं गरजेचं होतं. इथे 3 धावा अमेय पालकर जीवाच्या आकांतानं पूर्ण करेल आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. तब्बल 67 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दापोली फायटर्स. याच्यानंतर फाटक डेव्हलपर्स आणि राजवीर 11. फाटक डेव्हलपर्स आणि राजवीर 11 दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. फाटक डेव्हलपर्स राजवीर 11 हा सामना देखील तेवढाच हाय व्होल्टेज होऊ शकेल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती मिस्टर अमोल सज्ज होत आहेत. अमय पालकर यावेळेला आपण पाहतोय ऑफ साईडला ड्राईव्ह केलंय, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अमय पालकरच्या बॅटमधून आलेला हा अजून एक दणदणीत चौकार. काय फटकेबाजी आहे. आपण पाहायचं क्षेत्ररक्षणाची रचना. डाव्या हाताचा फलंदाज खेळतायत आणि डाव्या हाताचा फलंदाज ऑन साईडला अत्यंत प्रभावी असतात. लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला सीमारेषा कव्हर करतायत. 5वा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे आणि ऑफ साईडची जी रचना आहे तिथे आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, हे सगळे क्षेत्र बिलकुल खाली आहे आणि त्याचाच फायदा उठवला अमय पालकरने. अत्यंत सुंदर ड्राईव्ह, 4 धावा इथे घेतल्या तर धावफलक देखील पुढे पोहोचलेला आहे. यस्काडाक परत एकदा तिथेच. दोन्ही फटके पूर्ण गॅप मध्ये अमय पालकरचे. फील्ड सेटिंग त्याला माहित होती आणि त्याबरोबर अत्यंत सुंदर फटका, सर्वांग सुंदर फटका, मिळतायत 4 धावा. अमय पालकर खरं तर आता तो आक्रमक पवित्रा घेतो, तो सेट झालाय, चेंडू त्याला आता फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्याला माहिती आहे की हे शेवटचं षटक देखील आहे आणि सुपर किंगच्या विरोधामध्ये एक मोठी धावसंख्या देखील सेट करायची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती अमय पालकर आता आक्रमक पवित्रा घेणार यात काही शंकाच नव्हती. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आलाय. लागोपाठचे 2 चौकार अमय पालकरचे. इथे आपण बघतोय धावफलकावरती 75 धावा, तर प्रितेश खेळतोय 10 चेंडूमध्ये 18, मात्र अमय पालकर 12 चेंडूमध्ये 36 धावा. 300चा स्ट्राईक रेट. कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा मोठा स्ट्राईक रेट आहे. 12 चेंडूमध्ये 300च्या स्ट्राईक रेटनं 36 धावा ठोकणं हा सुद्धा भीम पराक्रम आहे, मोठा पराक्रम आहे. अमय पालकरनं तो इथे साकारलाय. यास हो स्लॉक केला चेंडूला, मागे आला, बॅकफुट वरती फोर्स जनरेट केला, स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. अमय पालकर पूर्णपणे आक्रमक पवित्रा घेत असताना या 6 धावांच्या मदतीने त्याची वैयक्तिक धावसंख्या देखील वाढली आणि दापोली फायटर्स या टीमची धावसंख्या देखील आता खऱ्या अर्थाने 81 या आकड्यावरती पोहोचते. सर, आपण मगाशी देखील चर्चा केली की याच्या अगोदरच्या सामन्याचा इतिहास बघता या मॅच मध्ये 80+ धावा बनवणं गरजेचं होतं आणि अमय पालकरने आता विस्फोटक फलंदाजी सादर करत आपल्या टीमला तब्बल 81 या आकड्यापर्यंत तो घेऊन गेलाय. पुनश्च एकदा अमोल गोलंदाजी मार्गवरती. तिसरं षटक होतं की जिथे धावा कमी आल्या होत्या, थोडंसं अडवलं होतं. आपल्याला वाटलं होतं की इथे कमबॅक असू शकतं सुपर किंग्स दापोली संघाचं. मात्र आपण बघतो की गरुड पक्षी उंच झेप घेण्याआधी पाणी पिण्यासाठी जमिनीवरती येतो, पाणी पितो आणि पुन्हा आकाशामध्ये विहंग करतो, आकाशामध्ये पुन्हा गरुड झेप घेतो. इथे तोच प्रकार बघायला मिळाला. दुसरं षटक म्हणजे ते काय मागे आले नव्हते, तर ती थोडीशी विश्रांती होती आणि अमय पालकरनं त्यानंतर पुन्हा एकदा आपला धमाका दाखवलेला आहे. षटक संपलेत. 5 धावफलकावरती धावा आपल्याला बघायला मिळतील 83. तर आकाश अमय पालकरच्या 44 धावा 14 चेंडूमध्ये आणि प्रितेशनं त्याला दिलेली 7 10 चेंडूमध्ये 18 धावा. तर आकाशनं देखील गगनभेदी, आकाशभेदी 7 चेंडूमध्ये 18 धावांचं दिलेलं योगदान. एकूण धावफलक पोहोचलेला आहे 83 वरती. मोहम्मदचं षटक आपण पाहिलं, एका षटकामध्ये 14 धावा, गडीबाद करण्यात यश आलं नव्हतं. तर दुसऱ्या बाजूला आपण श्रेयसला बघितलं होतं, 2 षटकामध्ये 35 धावा, 1 गडीबाद केला. शहाद आणि अमोल या दोघांना मात्र यश मिळालेलं नाहीये. तर एकंदरीत शहद पेक्षा कोणताही गोलंदाज धावा रोखू शकलेला नाही. अमोलनं 25 धावांच्या सरासरीने धावा खर्च केल्या, श्रेयसनं 17 धावा, तर 14 धावांची सरासरी राहिली मोहम्मदची. शहद जिथे त्यानं फक्त 9 धावांचं षटक टाकलं होतं, तिसरं ते अप्रतिम होतं. एकूण 5 षटकांमध्ये 83 धावा दापोली फायटर्सच्या, तर सुपर किंग्स दापोली संघासमोर 84 धावांचं आव्हान आहे. दत्ता सर, काय 84 धावा पुरेशा ठरतील जिंकण्यासाठी?
येस या ॲब्सोल्युटली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी विकेट जी आहे ती फलंदाजीसाठी पोषक आहे. परंतु चर्चा आपण पुढे देखील कंटिन्यू करूया, परंतु तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी फाटक डेव्हलपर्स आणि राजवीर 11 यानंतरच्या सामन्याचा आपण टॉस करतोय. फाटक डेव्हलपर राजवीर 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये करणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहताय सेकंड इनिंगच्या काला सुरुवात होईल. दुसरा सामना याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये विदिशा चॅलेंजर्सने जबरदस्त बॅटिंग जबरदस्त गोलंदाजी केली. आणि 11 मागच्या पर्वाचा चॅम्पियन संघ होता, त्याला पहिल्या मॅचमध्ये पराजित केलं आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये दापोली फायटर्स या टीमकडनं अमय पालकर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावताना पाहायला मिळालं. 44 धावांवरती तो नाबाद राहिला आणि त्यामुळे आपल्या टीमची धावसंख्या 83 या आकड्यावरती घेऊन गेला. 84 धावांचं एक विशाल लक्ष सुपर किंग दापोली या टीम समोर असणार आहे. मागच्या मॅचमध्ये समीर सावंत नावाचं वादळ घोंगावताना आपण पाहिलेलं होतं. 45 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. या मॅचमध्ये वाटलं की अमय पालकर पुन्हा एकदा त्याचा रेकॉर्ड ब्रेक करू शकेल, परंतु नाही आहे. इथे 5 ओव्हरचा सामना संपला. अन्यथा अजून जर एखादं षटक किंवा 2-3 चेंडू शिल्लक असते तर कदाचित या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक अमय पालकरच्या माध्यमातून पाहायला मिळालं असतं, परंतु नाही आहे. अजून देखील प्रतीक्षा करावी लागेल इथे क्रीडा रसिकांना देखील. सो नेक्स्ट मॅच फाटक डेव्हलपर्स आणि राजवीर 11. राजवीर 11 आणि फाटक डेव्हलपर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, चला आपण टॉस करून घेऊया. फाटक डेव्हलपर्स राजवीर 11, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो, राजवीर 11 संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, चला या टॉस बॉक्सकडे. राजवीर 11. अरे या चला. राजवीर 11 संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, चला टॉस बॉक्सकडे या लवकर. प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन आले तिथे. राजवीर 11. राजवीर 11 संघ या ठिकाणी तुम्हाला फायनल कॉल आहे, आपण टॉस बॉक्सकडे या. राजवीर 11. 84 धावांचं विशाल लक्ष आणि सुपर किंग दापोली या टीम कडनं आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मिस्टर मौसीम आणि त्याच्या साथीने अक्षय पवार. विस्फोटक सोडगोळी मैदानावरती, अर्थात माहिती आहे सुपर किंग दापोली टीमला 84 धावांचं लक्ष जर यशस्वीरित्या जर पादाक्रांत करायचं असेल तर ही सोडगोळी जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. गोलंदाजीचा जर विचार केला तर अर्थात तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती मिस्टर फहद सज्ज होत आहेत. खेम ट्रेडर्स आणि मनस्वी इन्फोटेक एंड कडनं. चला राजवीर 11 संघाचे कॅप्टन मिस्टर शैलू. पहिल्या षटकातला पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा
आणि चेंडू गेलेला होता तो अर्थातच गली रिजन मध्ये. मात्र या बॉलवरती सिंगल धाव भेटू शकेल. सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय स्वतःचं खातं ओपन केलंय, टीमचं खातं देखील ओपन केलंय. सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न केला होता मिस्टर मौसिम याने. लेग बायचा इशारा येतोय. अर्थात या ठिकाणी तुम्ही पाहताय अजून देखील मौसिमला प्रतीक्षा करावी लागेल स्वतःचं खातं ओपन करण्यासाठी. प्रयत्न सुरुवात चांगली करून दिली पहिल्याच बॉलवरती. 84 धावांचं जर विशाल लक्ष्य यशस्वीरित्या जर पूर्ण करायचं असेल तर मोठमोठे फटके खेळावे लागतील. सुरुवात देखील जर तुम्ही बघितली तर थोडीशी धीमी झाली आहे. पहिल्या बॉलवरती लेग बायच्या रूपामध्ये मात्र सिंगल आले आणि त्यानंतर मिस्टर अक्षय पवार यावेळेला घेर चेंज करावा लागेल. दोन्हीपैकी एका खेळाडूला इथे आक्रमक पवित्रा घेणं फार गरजेचं असेल. एकाला संयमी फलंदाजी करावी लागेल तर दुसऱ्याला विस्फोटक फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. मिस्टर फत पुन्हा एकदा सज्ज होतात राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी. समोर डावखुरा फलंदाज अक्षय पवार. यावेळेला फटका फसलेला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. सुरेख झेल पकडला जातोय. अक्षय पवार बॅक टू द पॅव्हेलियन. सुपर किंग दापोलीला बसलेला हा पहिला मोठा झटका आणि सेलिब्रेशनला सुरुवात होते दापोली फायटर्स टीम कडून. फाटक डेव्हलपर्सने जिंकला काय घेतलं. सो नेक्स्ट मॅच फाटक डेव्हलपर्स राजवीर 11. फाटक डेव्हलपर्सने टॉस जिंकला आणि आपण पाहतोय फिल्डिंग करण्याचा घेतलेला निर्णय. संभवतः विलास मोरे नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी. इम्पॅक्ट प्लेअर आहे तो, अर्थात त्याला संधी दिली या ठिकाणी फलंदाजीसाठी. छोटा तीर वार करे गंभीर, अर्थात यावेळेला त्याच्याकडनं देखील मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल. समोर 84 धावांचं विशाल लक्ष आणि या धावसंख्येचा जर यशस्वी पाठलाग करायचा असेल तर ही जोड गोळी जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं फार गरजेचं असेल. सुपर किंग दापोली संघाला चीअरअप करताना आमचा छोटा इमाद देखील आपल्याला पाहायला भेटतोय. फदने मात्र त्याची कामगिरी चोख पद्धतीने पार पडले. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला. अक्षय पवार सारखा जो आक्रमक खेळाडू विस्फोटक खेळाडू होता त्याला माघारी पाठवण्यात त्याला यश मिळतंय. आणि त्यानंतर नंबर 3 वरती विलास मोरे फलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. केम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक एंडकडनं राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफूट वरती जात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये नीटसा संपर्क झालेला नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होताना आपण पाहतोय एक एक डॉट बॉल एक एक निर्धाव चेंडू दबाव आणि प्रेशर निर्माण करू शकेल सुपर किंग्स दापोली या टीम वरती. कारण समोर एक मोठं आव्हान आहे आणि या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करायचा आहे. पहचा हा बॉल पुन्हा एकदा सुरेख टाकला जातोय. ओव्हरफिट पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विलास या बॉलवरती देखील बीट होताना पाहायला मिळाले. फहदने मात्र सातत्यानं व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी केली आतापर्यंत. अक्षय पवार सारखा एक महत्वाचा खेळाडू त्याला पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे माघारी पाठवलं. त्याच्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती विलासला आतापर्यंत खामोश ठेवलंय. सुरेख गोलंदाजी आहे. ओहो पॉवर प्लेचं हे षटक पहा. पुन्हा एकदा हा बॉल सुरेख टाकला जातोय. सलग 3 बॉलवरती विलासला मात्र त्याने जखडून ठेवलं. कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाहीये. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय आतापर्यंत केवळ एकच धाव फलकावरती पूर्ण झाले. आतापर्यंतची विकेट फलंदाजाच्या प्रेमामध्ये होती ती विकेट अचानक रंग बदलते आणि गोलंदाजाला साथ देते. निश्चित दत्ता सर, ही विकेट गोलंदाजांच्या प्रेमात पडलेली आहे का या प्रश्नाचं उत्तर लगेच देता येणं योग्य ठरणार नाही. अजून 2-3 षटकं बघावे लागतील आपल्याला. मात्र मला वाटतंय की फहादच्या प्रेमात जरूर पडलेले आहेत. त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. 1 धाव होते. ओहो पुन्हा एकदा झेल मात्र सुटणार आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता. अगदी सोपा झेल इथे ड्रॉप होतोय. जीवदान इथे मिळणार आहे विलासला आणि धावफलकावरती अजून 2 धावांची वाढ होणार आहे. इथे 3 धावा असतील तर पहिलं षटक पूर्ण होणार आहे. 5हे षटक मेडन ठरलं असतं मात्र शेवटच्या चेंडूवरती काही धावा आल्यात आणि धावफलक दाखवतोय 3 धावा. सुरुवात दापोली सुपर किंग्सची खराब आहे. 1 गडी बाद 3. मात्र कधीही ते राखेतून उठून झेप घेऊ शकतात कारण विकेट ही जी खेळपट्टी आहे ती फलंदाजांसाठी रेड कार्पेट अंथरलेलं आहे.
मात्र आता गोलंदाजांसाठी आहे का? फहादने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली दिशा टप्प्यावरती अत्यंत अचूक नियंत्रण ठेवलं आणि त्याचा परिणाम मला वाटतंय हे षटक जे आहे आतापर्यंत आपण पहिल्या डावामध्ये 5 षटकं बघितली, पहिल्या सामन्यातल्या दुसऱ्या डावामध्ये आपण 3 षटकं बघितली, त्यानंतर पुन्हा 5 षटकं बघितली, तर या एकूण 13 षटकांमध्ये 14 षटकांमध्ये हे सर्वोत्तम षटक आहे हे निश्चित मान्य करावं लागेल. आणि एक चांगलं षटक इथे फहादकडून आलंय. धावफलकावरती 3 धावा दापोली सुपर किंग्स. तर आता 4 षटकं शिल्लक आहेत आणि विजयाचं समीकरण असेल 81 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 81 धावा. प्रत्येक षटका पाठीमाग 20 धावा आहेत. आणि आकाश सपकाळ हॉटेल रेसिडेन्सीच्या एंड कडून तो गोलंदाजी करणार आहे. केम ट्रेडर्स आणि मनस्वी इन्फोटेक हा दुसऱ्या बाजूचा एंड आहे जो, आणि आपण हॉटेल रेसिडेन्सी एंड कडून गोलंदाजी इथे बघणार आहोत. दोन्ही एंड हॉटेल प्रेसिडेन्सी हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडून गोलंदाजी इथे होणार आहे. आणि फलंदाज सुपर किंग्स दापोली संघाचा मोहसिन ऑन स्ट्राईक. मोहसिन खऱ्या अर्थानं विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यावेळेला आकाशच्या विरोधामध्ये ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेला पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला मिस्टर मोहसिन याने, परंतु पंच सुजी सर मात्र तटस्थ राहिलेत. कोणताही इशारा आलेला नाहीये. आणि या ओव्हरमध्ये देखील निर्धाव चेंडूच्या माध्यमातून सुरुवात केली आहे मिस्टर आकाश सपकाळने. दापोली तालुक्यामधले जे सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात खेळाडू, त्यांच्यामध्ये हे एक नाव आवर्जून घ्यावं लागेल. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, लागोपाठचा दुसरा चेंडू, निर्धाव. निश्चित मी तुमच्या शब्दाशी आता सहमत होईल की खेळपट्टीने रंग बदललेला आहे. ती फलंदाजांच्या प्रेमात होती, ती अचानक गोलंदाजांच्या प्रेमात पडली आहे का? तर इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय आणि ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक करायचा आहे. ओव्हर स्टेपिंग चेक होणार आहे इथे. आणि आपण बघतोय tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरून, जिथे 20 लाख सबस्क्रायबर आहेत. मागे पाहिजे तो 1 mm तरी ना, तो आहे का? तू भाऊ इकडे जा, तुझा काय काम नाही. खाली जा ऑनलाईन नाही, इन लाईन असला पाहिजे. लाईनच्या आतमध्ये लाईनच्या 1 mm तरी आत पाहिजे. तसा आहे तो मला नो बॉल. इथे नो बॉल आहे. आपण बघतो की नियम ऑनलाईन नसतो, इन लाईन असतो. म्हणजे शूज जो आहे तो तुमचा रेषेच्या आतमध्ये असला पाहिजे. 1 mm थोडा आतमध्ये असला पाहिजे. पूर्ण रेषेवरती पाय जर रेषेवर असेल तर तो नो बॉल असतो. मात्र रेषेच्या थोडा आतमध्ये असेल तरी तो व्हॅलिड असतो. बॉल फेअर डिलिव्हरी असते. ओव्हर स्टेपिंग किंवा धावबाद रन्सचे सुद्धा नियम अगदी तसेच आहेत. आता पूर्वी रेषेला स्पर्श झाला तरी देखील ती रन पूर्ण दिली जायची किंवा तिथे फलंदाज नॉट आउट असायचा. मग पण आता तसं नाहीये, कारण रेषा जवळपास
अतिशय संत गतीने या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकत असताना सुपर किंग दापोलीची गेअर चेंज करावं लागेल. ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये आपण रुसीची फलंदाजी बघितली, समीर सावंतला गेअर चेंज करताना बघितलं मागच्या मॅच मध्ये. अर्थात यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विलास बीट होतोय, चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतोय. विलास मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. सुपर किंग दापोली या टीमला अजून एक मोठा धक्का बसतोय आणि यावेळेला पुन्हा एकदा दापोली फायटर्सच्या टीम मध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला भेटेल. दापोली फायटर्स संघाने आपण बघितलं होतं की प्रथमतः फलंदाजी करत असताना 83 धावा बनवल्या होत्या. 84 धावांचं एक मोठं लक्ष्य सेट केलंय. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये यश मिळालं नाही सुपर किंग दापोलीला. शानदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती फहद यांची. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आकाशवरती जबाबदारी दिली गेली. आकाशने मात्र शानदार गोलंदाजी सुरू केली आहे. या ओव्हरमध्ये त्याने देखील दोन्ही फलंदाजांना जकडून ठेवलं. विलासकडनं ज्या मोठ्या खेळीची अपेक्षा होती त्याला तो न्याय देऊ शकला नाही. त्रिफळाचे तो देखील माघारी परतलाय आणि त्यानंतर आता आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती मिस्टर योगेश दांडेकर, स्वतः कॅप्टन कुल. सलग दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजांचा हैदोस आपण इथे बघितलेला आहे. खरं तर या अगोदरच्या तिन्ही डावांमध्ये जिथे फलंदाजांचं वर्चस्व होतं तिथे या षटकामध्ये आपण पाहिलेलं आहे, पहिल्या षटकामध्ये बघितलेलं आहे, तिथे गोलंदाजांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. या षटकामध्ये आकाश गोलंदाजी करताना यश तर मिळवलंय, मात्र 2 धावा केवळ खर्च झाल्या. 5 धावांमध्ये 2 फलंदाज दापोली सुपर किंग्सचे बाद झालेले आहेत. योगेश दांडेकर, मोहसिन ही जोडी मैदानामध्ये, तर पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. ओहो, इनसाइड आउट. आकाशामध्ये जरूर चेंडू आहे, मात्र पाठलाग होईल चेंडूचा. वेगवान फटका सीमारेषा पार करत, चिरत जात, फाडत जात, तोडत जात, फोडत जात, मिळतायत 4 धावा. या 4 धावेच्या माध्यमातून आता टीमची धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पुढे सरकली आहे, मात्र 9 या आकड्यावरती अजून देखील थांबलेली आहे. सुरुवातीचे चेंडू बघितले तर गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं, परंतु यावेळेला स्वतः योगेश दांडेकर कॅप्टन आहेत, टीमचे मालक देखील आहेत, त्यांना माहिती देखील आहे एक मोठी धावसंख्या आपल्याला पार करायची आहे. त्याच्यासाठी प्रत्येक बॉलवरती मोठे फटके खेळावे लागणार आहेत. त्याचमुळे हा आक्रमक पवित्रा पाहिला, चौकार आलाय आणि 9 या आकड्यापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे. नवीन षटक, तेच षटक आहे आकाश. राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. फलंदाज निश्चित रेडी नव्हता योगेश दांडेकर. संघमालक पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकत इशारा दिलेला आहे आणि आता आक्रमकतेशिवाय तरुणोपाय नाही, कारण समोर एव्हरेस्ट आहे. 84 धावा 5 षटकांमध्ये ओलांडायच्यात आणि अशा एव्हरेस्टला पार करायचं असेल तर त्याच निर्धारानं चढाई करावी लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर आहे. वाईटची घोषणा इथे येणार आहे. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त होते आणि 2 अंकामध्ये पोहोचेल. स्कोअर 10 धावा, 2 गडी बाद 10 सुपर किंग्स दापोली. मला वाटतं या ठिकाणी जर आपण बघितलं तर अगोदरच्या मॅच मध्ये इथे धावांचा पाऊस पडला होता, चौकार षटकार आले होते, परंतु तुलनेने या इनिंग मध्ये अजून देखील आपल्याला विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळालेली नाहीये. योगेश दांडेकर यावेळेला आपण पाहतोय शानदार फलंदाजी करतायत. चेंडू पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर हा येतोय. योगेश दांडेकर यांच्या बॅट मधून दुसरा DPL ब्रँडेड चौकार. अत्यंत प्रभावी फटका. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर होता आणि काय सुंदर अप्पर कट आपण पाहिलाय. वीरेंद्र सेहवाग अशा प्रकारचे फटके खेळायचा. त्या अगोदर वीरेंद्र सेहवागला असा फटका कोणी शिकवला तर सचिन तेंडुलकरने शिकवला. आणि तुम्ही बघताय या मैदानामध्ये योगेश दांडेकर 2 चौकार लागोपाठचे येत आहेत. आक्रमक इरादे आहेत. 14 धावा, 2 गडी बाद दापोली सुपर किंग्स. दुसरं षटक अजून पूर्ण झालेलं नाही आहे. परत एकदा इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, फसलेला टायमिंग आहे, मात्र कव्हर्सला क्षेत्ररक्षक पाठलाग करेल चेंडूचा. सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा योगेश दांडेकरला मिळतील आणि दापोली सुपर किंग्स संघ मालकाच्या आगमनानं सुस्थितीमध्ये आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये अगदीच क्रुश होता धावफलक, दुसऱ्या षटकामध्ये हळूहळू बाळसं यायला सुरुवात झालेली आहे. 16 2 गडी बाद सुपर किंग्स दापोली. 2 षटकांचा खेळ संपला आणि या ओव्हरमध्ये आता मौसमला आक्रमक पवित्रा घेणं फार गरजेचं असेल, कारण 84 धावांचं विशाल लक्ष्य. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या मात्र 16 या आकड्यावरती. अजून देखील जर आपण बघितलं तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये धावा इथे बनवायचे आहेत. सो हे जर लक्ष्य तुम्हाला यशस्वीरित्या जर पूर्ण करायचं असेल, 17-18 बॉलमध्ये 68 धावा जर तुम्हाला बनवायच्या असतील तर आता इथे प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार मारल्याशिवाय तरणोपाय नाहीये. यावेळेला आपण पाहतोय 12वा खेळाडू खऱ्या अर्थानं संजू मैदानामध्ये जातोय. कान मंत्र देण्यासाठी कदाचित हा खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय.
दापोली फायटरचे सर्व चाहते खुश असतील, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये फहदने अप्रतिम गोलंदाजी केली होती. दोन्ही जे आघाडीचे फलंदाज होते त्यांना त्याने रोखून ठेवलं होतं. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आकाशने देखील शानदार गोलंदाजी केली पहिल्या काही बॉलवरती. अर्थात योगेश दांडेकर यांनी जे 2 चौकार मारले होते त्याच्यामुळे कुठेतरी थोडीशी सन्मानजनक स्थिती या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली सुपर किंग दापोलीची. त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये मिस्टर मौसिम यांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. अजून देखील 68 धावा बनवायच्यात. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. हुईज विन द मॅच, कोणता संघ सामना जिंकेल? दोन्ही टीमला अजून देखील समान संधी असेल. मौसिम सारखा एक स्टार खेळाडू, एक आक्रमक फलंदाज जोपर्यंत विकेटवरती आहे तोपर्यंत सुपर किंग दापोली संघाच्या आशा अपेक्षा जिवंत असतील. हा सामना जिंकण्याचं स्वप्न दोन्ही टीमने बघितलंय. जर तुम्हाला टॉप 4 मध्ये पोहोचायचं असेल तर इथे लीग फॉर्मॅट मधला प्रत्येक सामना नरेश सर जिंकणं फार गरजेचं असेल. निश्चित 6 संघ आहेत तर 5 मॅचेस प्रत्येक संघाला खेळायच्यात आणि मला वाटते सुपर 4 या स्पर्धेमध्ये आपण पुढे घेऊन जाणार आहोत. त्यामुळे अंतिम 4 पहिल्या टॉप 4 मध्ये यायचं असेल तर निश्चित 5 पैकी तुम्हाला कमीत कमी 3 सामने तर जिंकावेच लागणार आहेत. 3 पेक्षा कमी सामने तुम्ही जिंकलात तर निश्चित स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते किंवा नेट रन रेट तुमचा चांगला ठेवणं सुद्धा जास्त महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळं इथे प्रतिस्पर्ध्याची गय तुम्ही केली तर तुमच्या संघाला अडचण होणार आहे आणि अशा पद्धतीची बॅटिंग करावी लागणार आहे. 84 धावांचं लक्ष आहे तर जितक्या लवकर ते पार होता येईल ते करणं गरजेचं आहे. 3 षटकं शेवटचे शिल्लक आहेत. विजयासाठी 68 धावांची आवश्यकता आहे. तर खेम ट्रेडर्स अर्थात मनस्वी इन्फोटेक कडून गोलंदाजीला होईल सुरुवात. उजव्याच्या बाहेरचा चेंडू अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न इथे फसलेला आहे. गोलंदाज नवीन षटक टाकण्यासाठी येतोय. फहद पहिलं षटक बघितलं होतं आपण फहदचं, तिथे धावा खर्च झाल्या होत्या फक्त 3 आणि गडी बाद केला होता फहदनं. एक अतिशय अप्रतिम गोलंदाजी करणारा फहद परत एकदा गोलंदाजी मार्कवरती येणार आहे आणि धावफलक दाखवतोय 16. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन षटकाची सुरुवात विथ डॉट बॉल. इथे उजव्याच्या बाहेर आहे. थोडासा भरकटलेला चेंडू फहदचा. वाईटची घोषणा होईल आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 17 धावा 2 गडी बाद दापोली सुपर किंग्स. दापोली सुपर किंग संघ थोडासा नाजूक परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा मात्र धावफलकावरती पूर्ण झालेत म्हणजे अजून देखील 67 धावा बनवायचे आहेत. फहदच्या हातामध्ये पुनश्च एकदा चेंडू सुपूर्द केलाय. खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक एंड कडनं हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला पुन्हा एकदा मौसिमच्या बॅट मधून येतोय हा तडाखेबंद षटकार. आता खऱ्या अर्थानं हा खेळाडू लय मध्ये आलाय. मौसिम सारखा स्टार खेळाडू जर पुन्हा एकदा रिदम मध्ये आला तर नक्कीच इथे धावा बनवू शकतात. हे त्याला अनेक वेळा सिद्ध केलंय. मोहसिन खरं तर या अगोदर 5 चेंडू खेळला होता. फक्त 2 धावा आपल्या संघासाठी देऊ शकला होता. मात्र एकदा का ते चेंडू त्याच्या स्लॉट मध्ये आला, त्याच्या पट्ट्यात आला की कार्यक्रम कसा करतो हे आपण पाहिलेलं आहे. मात्र प्रत्येक वेळेस गोलंदाज तुम्हाला पट्ट्यामध्ये चेंडू देतील हे निश्चित नाही, स्लॉटमध्ये चेंडू देतील हे निश्चित नाही. मॅचची परिस्थिती बघता कुठल्याही चेंडूवरती षटकार ठोकण्याची वेळ आता आलेली आहे. मोहसिननं सुरुवात केलेली आहे. आपण म्हणतो ना देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. मात्र दुरुस्त अजून मजबूतीने पुढे यायला पाहिजे तर 84 धावांचा पल्ला गाठला जाऊ शकतो. 23 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये एक अवघड कडा इथे सर करायचा आहे आणि गोलंदाज फहद तिथे तयार आहे फलंदाजीसाठी. मोहसिन ओव्हर द विकेट गोलंदाजी. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अगोदरच्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर सिंगल धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्टर योगेश दांडेकर. मागच्या ओव्हरमध्ये 2 खणखणीत चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. स्वतः कॅप्टन कूल आहेत. आक्रमक फलंदाजीसाठी ते ओळखले जातात आणि संघाची आपण जर गरज लक्षात घेता ते ह्या ओव्हरमध्ये देखील मिस्टर फहदच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेतात काय बघणं फार गरजेचं असेल. धावसंख्या मात्र यावेळेला आपण जर पाहिली तर अजून देखील 23 या आकड्यावरती थांबले. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 3 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आणि आता 2 घेतले. या ओव्हर मध्ये वाईड होता, षटकार होता, त्याच्यानंतर एक सिंगल होती. आता वाईड पहिला दिला काय? हा पहिला वाईड होता, एक वाईड होता. दिला पहिला वाईड. या ओव्हर मध्ये दुसरा बॉल वाईड होता. या ओव्हर मध्ये विचारू का? नाही वाईड होता, वाईड होता. 100% वाईड होता.
तर धावफलक आहे 26 धावा, माफ करा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये ओ हो 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 टप्पा पडल्यानंतर चेंडू घसरतोय आणि सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. वेलकम बाउंड्री. सुपर किंग्स दापोलीसाठी हा अत्यंत लाभदायक चौकार आहे. धावफलक 30 वरती पोहोचेल. तिसऱ्या षटकामध्ये फहदच्या या षटकामध्ये मात्र धावांचा भडीमार आहे. एक षटकार आला, एक चौकार देखील आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये फहदनं धावा ज्या रोखल्या होत्या, या षटकामध्ये मात्र तो रोखू शकलेला नाहीये. 30 धावा 2 गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे. फहद गोलंदाजी मार्कवरती यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव पूर्ण केली. थोडीशी तू मयम आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतो योगेश दांडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा झटका बसतोय. सेट फलंदाज धावचीतून माघारी परतला जातोय. पहिली धाव पूर्ण केली होती. अर्थात आपण बघितलं होतं की पुन्हा एकदा अजून एक धाव घ्यायची होती, परंतु आपण नेहमीच म्हणतो हो लालच बुरी बला होतीये आणि त्याच प्रयत्नामध्ये खेळाडू माघारी परतला. पुन्हा एकदा मोठा झटका बसतोय सुपर किंग दापोली टीमला. योगेश दांडेकर चांगली सुरुवात केली होती. बॉल बॅटवरती मध्यावरती येत होता. चांगले फटके देखील त्याने खेळले होते. मात्र अशा प्रकारे तो रॉंग कॉलचा शिकार ठरतोय आणि बाद होतोय. मोठा धक्का असेल हा. संघ मालक योगेश दांडेकर बाद होणार आहे. आणि इथे याहीपेक्षा एखादा चेंडू निर्धाव येणं किंवा एखाद्या चेंडूवरती 2 पेक्षा कमी धावा येणं हे जास्त अडचणीचं आहे. आणि या परिस्थितीमध्ये आता आपण बघतो की एका चेंडूवरती जवळपास 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी तब्बल 53 धावांची गरज आहे. तर 3 पेक्षाही जास्त धावा, 4 पेक्षाही जास्त धावा प्रत्येक चेंडूमध्ये खेळायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने एखाद्या चेंडूवरती चौकार आला नाही तर पुढच्या चेंडूवरती अधिक जास्त धावांची अपेक्षा लागणार आहे, आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे ही मॅच मला वाटते खूप कठीण दिसते इथे सुपर किंग्स दापोलीसाठी. मात्र या कठीण परिस्थितीमधून असं म्हणतात की कठीण परिस्थिती ऐसी होतीये जो आदमी को झिरो से हीरो बना देती है. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही विजय खेचून आणत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाची चर्चा होणार आहे. आणि ती प्रसिद्धी मिळवण्याची संधी इथे सुपर किंग्स दापोलीच्या खेळाडूंना आलेली आहे. अर्थात मोहसिन आणि त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज असेल. आता 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती येत आहेत सुपर किंग्स दापोली. सो गोलंदाजी मार्कवरती हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडनं तुम्ही पाहताय. बंड्या शिर्के गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक वरती मिस्टर श्रेयस. गोलंदाजी करत असताना नक्कीच थोडासा मागणा ठरला होता आणि गोलंदाजी करत असताना ज्या धावा खर्च केल्यात त्या आता फलंदाजी करत असताना त्या वसूल करणं फार गरजेचं असेल. वो कहते ना कि सफलता की फसल सिंचने के लिए मेहनत की बरसात बनानी पड़ती है, झुक कर सलाम करती है दुनिया, पहिले बस वो अवकात बनानी पड़ती है. आता मोठे फटके खेळावे लागतील इथे. मिस्टर श्रेयस स्ट्राईक वरती खेळत असताना तर मिस्टर बंड्या शिर्के गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. अगदी सहजरित्या बॉलवरती गेला चेंडू, त्याने अडवला, परंतु एक धाव मात्र इथे दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केले. अजून देखील मिस्टर मौसिमच्या बॅटवरून धावा आलेल्या नाहीयेत. काय बॉल होता हा. खरं तर पूर्णपणे बुंध्यात टाकलेला चेंडू होता. जखडून टाकलं होतं फलंदाजाला. मात्र बॅकलिफ्टला खाली आणत अत्यंत सुंदर प्रकारे बॅटचा फेस ओपन करत डिफेन्स केला. यस लोअर फुल टॉस वरती चेंडू उचलला लॉंग ऑनला. सुंदर लिफ्ट इथे होती. 6 धावांची मोहर उमटेल मोहसिनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा एक जबरदस्त षटकार. व देर आयर दुरुस्त आयर, विलंब से किंतु व सफल स्ट्रोक आता हुआ मिस्टर मौसिम के बल्ले से. आणि प्रेक्षक आतुर आहेत अशाच पद्धतीची फलंदाजी पाहण्यासाठी. असंख्य चाहते, असंख्य क्रीडा रसिक मौसिमची आक्रमक फलंदाजी बघण्यासाठी उत्सुक आहेत. यावेळेला त्यांनी त्याचा इरादा स्पष्ट केला. मागच्या काही ओव्हरमध्ये आपण बघितलं की थोडासा खामोश होता, संयमी होता, टायमिंग प्रॉपर होत नव्हता, परंतु या बॉलवरती सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क खेळला 6 धावांसाठी. आणि त्यानंतर पुढच्या बॉलवरती देखील बघायचं आहे तीच करामत तो करतोय का. शेवटचे फक्त आणि फक्त 10 चेंडू राहिलेले आहेत. मी गोलंदाजाचं इथे कौतुक करेल. जरी षटकार आला असेल तरी तो चेंडू बिलकुलही चुकलेला नव्हता. 3ही बॉल त्यानं लेग स्टंप वरती बुंद्यात टाकलेले आहेत. एक थोडासा फुलटॉस होता, त्यावरती षटकार आला आणि हा चेंडू देखील बघितला पुन्हा यॉर्कर लेंथ वरती. तर 39 धावा आहेत धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय श्रेयस अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर आकाश सपकाळ वेगाने बॉलवरती जात आहे, तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव
धाव फलकावरती जोडली जाईल आणि सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना 39 या आकड्यावरती पोहोचले. मौसिम यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात यशस्वी ठरतोय. परंतु हा सामना जर जिंकायचा असेल तर सिंगल डबल डझंट मॅटर, तुम्हाला मोठमोठे फटके खेळावे लागतील. षटकार चौकारांचा पाऊस पाडणं इथे गरजेचं असेल. सामना जिंकण्यासाठी 84 धावांचं विशाल लक्ष्य सेट केलंय. परंतु या ओव्हरमध्ये पुनश्च एकदा धीम्या गतीने धावसंख्या बनवली जाते. मिस्टर मौसिमकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या कॅप्टनला, त्याचबरोबर संघ मालकाला. परंतु सुरुवातीपासून गोलंदाजांचा बोलबाला राहिला. सुरुवात मिस्टर फहदने केली, त्याच्यानंतर आकाशाला पुनश्च एकदा आपण बघितलं फहद गोलंदाजी मार्कवरती. परंतु यावेळेला स्टेप आउट करत मिस्टर श्रेयसच्या बॅट वरून येतोय हा मॅक्सिमम षटकार. ह्यूज षटकार. श्रेयस इथे दाखवतोय आपली करामत, दाखवतोय आपली कला. कुसर मैदानामध्ये हा फॉली आणि त्यावरती मिड विकेटला दिमागदार षटकार. 46 धावा धाव फलकावरती येत आहेत. बरोबर का? 48 धावा येत आहेत धाव फलकावरती. मोहसिन 12 चेंडूमध्ये 24, तर श्रेयस हा षटकार श्रेयसचा आहे बरं का. हा जो 6 आहे ना श्रेयसचा आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती 48 धावा आहेत. मोहसिनने मारला 6, श्रेयसने मारला. शेवटचं षटक इथे शिल्लक आहे आणि जेमतेम मला वाटतंय अर्ध्या धावा पूर्ण झालेल्या आहेत. जेमतेम अर्ध्या धावा पूर्ण झालेल्या आहेत. विजयासाठी 84 धावांची गरज होती. इथे 48 धावा धावफलकावरती आहेत. तर अजून जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 36 धावा. मॅच इज स्टील ऑन. अजून कोणी इथे पराभूत झालेलं नाहीये. आणि क्रिकेट असा खेळ आहे की 6 बॉलमध्ये 200 धावा जरी लागल्या तरी कधी मॅचचा रिझल्ट डिक्लेअर करायचा नसतो. यस, नक्कीच. या ठिकाणी 6 बॉलमध्ये जर आपण बघितलं तर पुढे 6 षटकारांची आवश्यकता असेल. ते मारण्याची धमक यावेळेला या बॅटरमध्ये देखील आहे. गोलंदाजी मार्कवरती खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडनं एका युवा गोलंदाजाला इस्तेमाल करण्याचा प्रयत्न केला जातोय. मिस्टर शद्दू फकी गोलंदाजी मार्कवरती आणि त्याच्या समोर विस्फोटक फलंदाज मिस्टर मौसिम सज्ज होतोय. यावेळेला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकातला पहिला बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू टाकलाय. पंचाने मात्र दंडित केलंय गोलंदाजाला. मिस्टर एक्स्ट्राच्या रूपाने एक अवांतर धाव फलकावरती सोडली जाते. धाव संख्या आता पोहोचते 49 या आकड्यावरती. अजून देखील जर जवळजवळ आपण पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी दाखवली मागच्या 4 षटकांमध्ये इथे दापोली फायटर संघानं. आणि या सामन्यावरती आपला वर्चस्व प्रस्थापित केलेला आहे. पहिल्या बॉल पासून जी पकड मिळाली, पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा फहदनं खर्च केल्या. पुढच्या षटकांमध्ये काही धावा जरूर आल्या, मात्र जी अपेक्षित सरासरी होती त्या सरासरीपर्यंत पोहोचता आलेलं नव्हतं आणि त्यामुळे 36 धावांचा मोठा डोंगर राहिला. तर इथे देखील पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. विजयासाठी अजून 34 धावा आहेत. चेंडू शिल्लक आहेत 5. धावबाची संधी असू शकते तिथे, मात्र 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि चांगला चेंडू आहे. 1च धाव इथे मिळेल. धाव फलक 51 धावा. 51 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद झालेले आहेत. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि लक्ष अजूनही 31 धावांचं आहे. शद्दूने प्रभावी केले आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. ज्यावेळेला तो गोलंदाजीसाठी आला 6 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता. परंतु आपण बघतोय अजून देखील त्याने जकडून ठेवलं. यावेळेला फ्रंट फूट वरती जात चेंडूला केवळ दिशा दिले आणि चेंडू जातोय तो आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. सुपर कमबॅक. चांगलं षटक इथे येत आहे. जरी 6 धावा आल्या असते तरी पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा होत्या. 3 चेंडू 27 धावा असं समीकरण आता विजयासाठी अपेक्षित आहे दापोली सुपर किंग्सला. मात्र इथे लीग मॅचेस आहेत. हो, लीग मॅचेस आहेत, त्यामुळं नेट रन रेट हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळं पराभव जरी होत असेल तरी पराभवाचं अंतर कमी करणं हे अधिक चांगल्या रन रेटसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळं 3 चेंडू आहेत. पुढच्या 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. लीग मॅचेसचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्ही जरी मॅचमधून बाहेर पडलेला असाल तरी देखील तुम्ही स्पर्धेमध्ये कायम फाईट करत असता. त्यामुळे त्या मॅचच्या शेवटच्या बॉल पर्यंत धावा काढणं हे जास्त उचित असतं, जास्त संयुक्तिक असतं आणि तेच इथे बघायला मिळेल. 3 चेंडू 27 धावा. परंतु अजून देखील मौसिम हार मानायला तयार नाहीये.
हा खेळाडू खऱ्या अर्थानं संघर्ष मैदानावरती करतोय. विजलो आज जरी मी तरी माझा अंत नाही, पेठेनं उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही, अडवू शकेल मधला अशी अजून भिंत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न मिस्टर मौसिम यांनी केलाय. यावेळेला मिस्टर एक्स्ट्राचा पुन्हा एकदा इशारा येतोय. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडली. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 58 58 या आकड्यावरती. शत्रू पुन्हा एकदा सज्ज होतोय. मिस्टर मौसिम याच्या बॅट मधून पुन्हा एकदा हा तडाखेबंद फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय मॅक्सिमम षटकार. शानदार बॅटिंग या ओव्हर मध्ये मिस्टर मौसिम यांची. मोहसिन जबरदस्त फलंदाजी, 2 षटकार जरूर आलेले आहेत. 2 चेंडू 20 धावांची गरज आहे. खर तर मॅच जवळपास आपण कॅल्क्युलेशन्स केलं तर हातातून निसटलेली आहे. मात्र कधीही ती परिस्थिती ऑन होऊ शकते. एखादा नो बॉल पडला, एखादा दुसरा वाईड आला किंवा अतिरिक्त धावा कुठूनही मिळू शकतात. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सातत्यानं तयार असलं पाहिजे. आणि त्यामुळंच मॅच हरलोय किंवा आता लक्ष खूपच अवघड आहे म्हणून त्या मॅचमधून बाहेर पडणं कधीच परवडत नाही. तर शेवटपर्यंत लढत देणं महत्त्वाचं आहे आणि हीच लढाई इथे महत्त्वाची असते. शेवटचे 2 चेंडू आहेत, 19 धावा आहेत, पण मला वाटतंय प्रेशर गोलंदाजावरती आहे. खरं तर ही क्रिकेटची खासियत आहे. वाईड चेंडू इथे येतोय पुन्हा एकदा. यास इथे 6 धावा. 2 चेंडू 19 धावा होत्या. आता शेवटचा चेंडू आणि अजून 11 माफ करा 13 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू 13 धावा. तर शेवटच्या चेंडूमध्ये 11 धावा झालेल्या मी बघितलेल्या आहेत. मी बघितलेले शेवटच्या चेंडूमध्ये 11 धावा. आणि जर या मॅच मध्ये जर 13 होत असतील तर मला वाटतं मी प्रत्येक ग्राउंड वरती हा किस्सा सांगेल दापोली प्रीमियर लीगचा. नक्कीच. अर्थात या ठिकाणी जर आपण बघितलं तर मौसिम सारखा स्टार खेळाडू जोपर्यंत विकेट वरती होता तोपर्यंत विजयाचं स्वप्न बघितलं इथे सुपर किंग दापोली टीमने. हा सुपर खेळाडू आहे, हा स्टार खेळाडू आहे, चमचमता सितारा. ज्या खेळाडूच्या फलंदाजीचे असंख्य दापोलीकर दिवाने आहेत तो खेळाडू अजून देखील हार मानायला तयार नाही आहे. हार नाही मानूंगा, रार नाही ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, वो गीत नया गाता हूं. सरते शेवटी डॉट बॉल टाकला इथे मिस्टर शद्दूने. आणि आपण पाहतोय दापोली फायटर्स ते सुपर किंग दापोली टीमला पराजित करत या स्पर्धेमध्ये सुरुवात विजयाने केली. आउटस्टँडिंग स्टार्टअप आपल्याला पाहायला मिळाला. जर ही सुरुवात पहिल्या ओव्हर पासून जर आपल्याला पाहायला मिळाली असती तर संभवतः मौसिमच्या फलंदाजीच्या जोरावरती हा सामना 4 ओव्हरमध्ये देखील सुपर किंग दापोली संघ सर संपू शकला असता. चांगली मॅच झाली. 2 षटकामध्ये 16 धावा होत्या, पहिल्या षटकामध्ये 3 होत्या आणि तिथून पुढे राखेतून फिनिक्स पक्षाची झेप घेतली दापोली सुपर किंग्सनं. या सामन्यामध्ये रंगत दोन्ही संघाला विनंती आहे की शेक हँड करा मग ग्राउंड सोडा. फलंदाजी करणारा क्षेत्ररक्षण करणारा संघ, जिंकलेला संघ ड्रिल कमी वेळात आटोपा आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला सामोरे जा. शेक हँड केल्याशिवाय मैदानातून बाहेर पडू नका, दोन्ही संघांना विनंती आहे. तर या मॅचच्या समरीकडे आपण लक्षात ठेवू. अमेय पालकरनं काय जबरदस्त बॅटिंग केली. 14 चेंडूमध्ये 44 धावांची इनिंग. आकाश आणि प्रितेशनं त्याला चांगली साथ दिली. 10 चेंडूमध्ये 18 प्रितेशच्या राहिल्या तर 7 चेंडूमध्ये 18 आकाशनं बनवल्या. तर दुसऱ्या बाजूला आपण फलंदाजी बघितली तर मोहसिननं जबरदस्त फलंदाजी. 15 चेंडूमध्ये 35 धावा. योगेशनं 6 चेंडूमध्ये 17 धावा. मोहसिनच्या पहिल्या 5 चेंडूमध्ये 2 धावा होत्या. सुरुवात खूपच अडचणीची होती, अडखळत खेळत होता, मात्र त्यानंतर कनेक्शन चांगले मिळाले. श्रेयसनं 4 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलं आणि 71 धावा फायनल स्कोर राहिला दापोली सुपर किंग्सचा. गोलंदाजीमध्ये श्रेयसनं 1 विकेट काढली अर्थातच दापोली सुपर किंग्ससाठी. मात्र एका बाजूला आपण पाहिलं की आकाशनं 13 धावात 1 बळी तर फहदनं 17 धावात 1 बळी मिळवला, यश मिळवलं आणि आपल्या संघाला विजय मिळवण्यामध्ये मोलाची भूमिका